नमस्कार. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इरा सीमाला काही गोष्टी सांगत असते, म्हणजेच रमावर हे गुलाबजल शिंपडणं, त्यासोबतच तिला वेळोवेळी हा प्रसाद खायला देणं आणि तू हे कर, म्हणजे हे सगळं केल्यामुळे बाळाला आणि रमाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल असं इराने सांगितल्यामुळे सीमा म्हणत असते, म्हणजे हे सगळं केल्यामुळे आपल्या रमाचं बाळ छान होईल आणि त्यासोबतच त्याला भरपूर अशी पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल. तेव्हा इरा म्हणत असते, हो, पण हे सगळं बहिणी तू करणार आहेस आणि प्लीज हे सगळं काही मी तुला करायला सांगितलेलं आहे असं प्लीज कुणालाही काहीही सांगू नकोस. त्यावर सीमा म्हणत असते, हो वंश, मी हे तुम्ही मला करायला सांगितलेलं आहे हे सगळं मी कोणालाच सांगणार नाही, पण हे सगळं करणं खरंच गरजेचं आहे का? त्यावर इरा म्हणत असते, हो, हे सगळं केलंस तर आपली रमा अगदी सुदृढ होईल आणि तिच्यापर्यंत जी बाहेरची एनर्जी आहे ती अजिबात पोहोचणार नाही. तेव्हा आता सीमा लगेचच गुलाबजल शिंपडायला येत असते, तिला काळा टिक्का लावते, त्यासोबतच तिला आता इथे जो प्रसाद आहे बत्ताशाचा वगैरे तो ती तिला भरवत असते आणि गुलाबजल शिंपडत असते. तिथेच इथे धूप सुद्धा लावलेली असते की ज्या धुपेचा खूप उग्र वास असतो. आणि त्याआधीच इथे अक्षयला इराने आणि रमाने काही गोष्टी बऱ्याच रातल्या रात्रीच भरवलेल्या असतात, जेव्हा की ते रमा म्हणत असते, म्हणजेच माही मला ही प्रेग्नेन्सी नको आहे तेव्हाच, आणि त्यामुळेच आता हा सकाळी सकाळी इराने सीमाला बळीचा बकरा बनवूनच हा प्लॅन केलेला असतो. अक्षय म्हणत असतो, अगं आई तू हे काय करतेस सगळं, हे मला सहन होत नाही ते तिला कसं सहन होईल? तेव्हा रमा म्हणत असते, जाऊ दे, मला नाही सहन होत पण मी ते सहन करेल असं म्हणून ती जाते आणि उगाचच पाय घसरण्याचा नाटक करते. पाय घसरण्याचं नाटक केल्यावर अक्षय सीमावर चिडतो, अगं आई काय हा वेंदळेपणा, आता तुझ्यामुळे ती पडली असती, तिला काही झालं असतं तर? तेवढ्यात इरा तिला सावरते आणि आतमध्ये घेऊन जाते आणि म्हणत असते, बरोबर ठिणगी टाकलेली आहे, आता भडका व्हायचाच बाकी आहे आणि तो ज्वालामुखी एकदा का झाला की ती मजा आपण घेणार आहोत. इरा माहीला खोलीमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर म्हणत असते, मजा आली ना? त्यावर आणि तू सुद्धा ऐनवेळी ते पाय घसरण्याचं नाटक केलेलं आहेस. तेव्हा माही म्हणत असते, मग आता माझी पार्टी? तेव्हा आता इरा म्हणत असते, हो, पार्टी तर मिळणार आहे, खूप मोठी पार्टी मी तुला देणार आहे असं म्हणूनच तिच्या गालाला हात लावते आणि पार्टी तर करायची, पण 2-2 सेलिब्रेशन होणार आहेत. इकडे मात्र रमा सकाळी सकाळी छान आवरून तयार झालेली असते. तेवढ्यातच मंगल तिच्यासाठी कावेरीने बनवलेले पौष्टिक लाडू जे की प्रेग्नेन्सीमध्ये खाल्ले जातात ते ती घेऊन येते. ते ती घेऊन आल्याच्या नंतर इथे मंगल सुद्धा एक त्यातील लाडू खात असते आणि एक लाडू खाल्ल्याच्या नंतर कावेरी म्हणते, अगं मंगल काय करतेस तू, हे तूच लाडू खाणार आहेस का? तिला जास्त गरज आहे, पौष्टिक आहेत ते तिच्या प्रेग्नेन्सीसाठी. तेव्हा मंगल म्हणते, अगं ताई मग आपल्याकरिता सुद्धा बनव ना. अगं आपल्याकरिता बनवलेस तर ते हाडासाठी सुद्धा चांगले असतात. तेव्हा कावेरी म्हणते, हो बनवेल, नको काळजी करू, पण आता इथून रमा जाणार असते. पण आता मात्र कावेरी म्हणत असते, अगं आता 4था महिना आहे, 5 आणि 6 महिने इथेच राहा, मग 7व्या महिन्यात तू तिकडे जा ना. आणि तेव्हा रमा म्हणत असते, अगं आई मी अधूनमधून येत जाईल ना. तेव्हा मंगल म्हणत असते, हो ग रमे, तू इथे राहिलीस तर आम्हाला तुझी काळजी घेता येईल, तुला पौष्टिक खाऊ पिऊ घालता येईल. तेव्हा आता इकडे सीमा डायनिंग टेबलवरती भाजी निवडत आणि किचनची कामं करत बसलेली असते. तेवढ्यातच अक्षय तिथे येतो. अक्षय तिथे आल्याच्या नंतर तो सीमाशी बोलतो. आता अक्षय बोलल्याबरोबरच सीमा पुन्हा एकदा थोडीशी घाबरलेली असते. अक्षय म्हणत असतो, अगं आई काय हा वेंदळेपणा, कशाला घाबरतीयस? तुला काही जरी बोललं की लगेचच तू घाबरतीयस, असं घाबरून बोलणं बंद कर बरं. आणि सोबतच तू जे काही हे सगळे उद्योग करतेस ना ते अजिबात मला पटत नाही, तू हे अजिबात असं करू नकोस. त्यावर सीमा म्हणत असते, अरे अक्षय मी ते नव्हते करत, ते मला वंशनी करायला सांगितले होते आणि वंशने करायला सांगितले, जरी ही गोष्ट खरी असली तरी सुद्धा ती तू करायची नाहीस. आणि आई मी तुला स्पष्टच सांगतो, इथून पुढे तू थोडं रमापासून लांबच राहा, म्हणजे तिच्यापासून आणि तिच्या बाळापासून तू थोडंसं लांबच राहा. ही गोष्ट आता सीमाने ऐकल्याबरोबरच तिला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तिला विश्वासच नसतो की इथे तिचाच मुलगा म्हणजेच अक्षय इथे रमापासून वेगळं राहण्यासाठी सांगेल म्हणून. आता जेव्हा इकडे साई आणि ताच
त्याचबरोबर पंकज काका घरामध्ये येतात. त्यांच्या हातामध्ये खूपच मोठं घबाड लागलेलं असतं आणि म्हणूनच ते रमाला आणि त्याचबरोबर घरातील इतर लोकांना आवाज देतात आणि म्हणत असतात, या लवकर, तुम्हाला खूपच मोठा पुरावा आणि त्यासोबतच आनंदाची बातमी सांगायची. त्यावर रमा म्हणत असते, का काय झाले? तेव्हा इथे साई म्हणत असतो, हो, अगदीच आनंदाची बातमी आहे. हे बघा, आम्हाला काय सापडलंय. आणि तेव्हाच इथे आता जो काही इराचा बॉयफ्रेंड आहे त्याचं नाव साहिल आहे आणि तो कुठे राहतो, काय करतो, हे सगळं काही मिळालंय. तेव्हा रमा म्हणते, हे सगळं कुठं कसं मिळालंय? तर त्यावर साहिल म्हणत असतो, आम्ही कॉलेजमध्ये गेलो होतो. कॉलेजमधून त्याच्या मित्राचा आणि तिथून त्याचा नंबर घेऊन बऱ्याच गोष्टी हाती लागल्यात. हे काही एवढं अवघड नव्हतं, पण आम्ही ते केलं. आता इकडे मात्र इरा जी जान्हवीला सांगत असते, तू किती मोठी रील स्टार होऊ शकतेस, पण या घरातल्यांना अजिबातच तुम्हा दोघांची सुद्धा काळजी नाही. त्यावर आनंद तिथे येतो आणि म्हणत असतो, एक मिनिट इरा, तू हे सगळं तिच्या मनामध्ये काय भरवत आहेस? आणि असं काहीच नाही. त्यावर इरा म्हणत असते, अरे मी कुठं काय भरवते? ती एवढे मोठ्या मोठ्या छान छान रील्स बनवते, व्हिडिओ बनवते. मग मी एवढंच म्हटलं की जर तुम्हाला घरातल्यांनी सपोर्ट केला तर बरंच काही होऊ शकतं. त्यावर आता आनंदला सुद्धा ती म्हणत असते, तू सुद्धा एवढा मोठा आर्किटेक्ट आहेस आणि तू एवढा मोठा आर्किटेक्ट असताना सुद्धा तुला घरामध्ये कोणी जास्त वाव देत आहे का? किंवा तुझ्याकरिता घरामधले लोक जास्त काही करतायत का? नाही करत ना. मग हे सगळं जर तुम्हा दोघांकरिता कोणी जर केलं तर तुम्ही किती काय काय करू शकता. तेव्हा आता आनंद म्हणत असतो, हे बघ जानू, अजिबातच त्या इराच्या बोलण्याकडे कसलंच लक्ष देऊ नकोस. आणि तेव्हाच आता इकडे दुसऱ्या बाजूला जो साई आणि त्याचबरोबर रमा इथे साहिलच्या घरी जाऊन पोहोचलेली असतात आणि साहिलच्या घरी जाऊन पोहोचल्याच्या नंतर समोर इथे साहिलची आई असते आणि तेव्हाच इथे रमा आणि साहिल हात जोडूनच त्यांना म्हणत असतात, प्लीज आम्हाला तुमची थोडीशी मदत हवी, कोणाच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे. त्यावर आता इथे साहिलची आई म्हणत असते, कसली मदत हवी? तेव्हा रमा म्हणत असते, आम्हाला इरावतीबद्दल विचारायचं आहे. तेव्हा साहिलची आई म्हणत असते, त्या मुलीचं नाव सुद्धा काढायचं नाही. त्या मुकादमाने 20 वर्षापूर्वीच माझ्या मुलाचा घात केलाय आणि त्या मुलीनं माझ्या मुलाचा जीव घेतलाय. त्या मुलीचं माझ्या मुलावर प्रेम होतं. एक दिवस ती माझ्याकडे आली आणि म्हणायला लागली, मला साहिलशी भेटायचं आहे. तेव्हा मात्र इथे त्या मुकादमांनी अगोदरच माझ्या साहिलला ऑफिसवर बोलून घेतलं होतं आणि त्यांनी माझ्या मुलाचा घात केलाय. त्या मुलीचं माझ्या मुलावर प्रेम होतं, पण जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा ती मला म्हटली, मी तर त्याला ऑफिसवर बोलवलं नव्हतं, तर आमच्या कोथरूडच्या ऑफिसवरती बोलवलं होतं. आणि तेव्हाच आता इथे म्हणजे साहिल मला भेटायला आला होता आणि तिथे हे सगळं काही झालंय. आणि तेव्हाच आता इथे साहिलची आई म्हणायला लागली की इथे फक्त आणि फक्त त्या मुलीने माझ्या मुलाचा घात केलाय. माझा जर मुलगा जिवंत असता तर तो मला भेटायला आला असता, असं इथे हे सगळं काही ती बोलत असते. तेव्हा आता साहिल आणि रमा एका चहाच्या स्टॉलवरती थांबलेलं असतात. तेव्हा साई म्हणत असतो, म्हणजे ही जी काही इरावती आहे, ही इरावती फक्त आणि फक्त इथे प्रॉपर्टीसाठी आलेली नाही, तर हिच्या मनामध्ये खूप काही गोष्टी आहेत आणि हिच्या मनामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी असताना आता ही फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी नाही, तर इथे साहिलच्या जे काही मृत्यूचं कारण आहे ते शोधण्यासाठी आणि त्यासोबतच इथे त्याचा मृत्यू का झाला, कशामुळे झाला, ह्या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी ती इथे आलेली आहे. असंच इथे आता रमा आणि त्यासोबतच साहिल बोलत असतात. म्हणजेच आता घरच्यांना ह्या दोघांचं प्रेम मान्य नव्हतं आणि म्हणूनच आता पार्वती मुकादमानं इथे साहिलचा खून केला आणि साहिलचा खून केल्यावर इरावतीला अटक झाली आणि काही पैशांच्या जोरावर पार्वतीने तिला सोडून इथे आता परदेशामध्ये पाठवून दिलं, असं इथे साई बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये खूपच जास्त रंजक असं होणार आहे. काय होणार आहे ते जाणून घेऊयात. आता इकडे साई साहिल म्हणून इरावतीला फोन करत असतो. तो म्हणतो, इरावती मुकादम? आणि तेव्हा ती म्हणत असते, हो बोलते. तेव्हा साई म्हणत असतो, मी साहिल बोलतोय. तेव्हा ती म्हणत असते, साहिल तू जिवंत आहेस अजून? तेव्हा आता इकडे साई म्हणत असतो, हो इरू, मी जिवंत आहे. तू आपलं प्रेम विसरलीस, पण मी आपलं प्रेम विसरलं नाही. काय ग इरू, एवढ्या लवकर मला तू विसरलीस? आणि तेव्हा इकडे साहिल या पद्धतीने साई बोलत असतो साहिलच्या भाषेमध्ये, आवाजामध्ये. तर इकडे मात्र इरावतीला चांगलाच दरदरून अक्षरशः घाम फुटलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र माही शांत बसत नसते. तिला पबमध्ये जायचं असतं आणि तिथेच जो आपला अक्षय आणि त्यासोबतच अभि दोघे सुद्धा एका बिझनेस मीटिंग करिता गेलेले असतात आणि तेव्हाच त्या पबमध्येच त्यांना इथे आता
जी काही रमा म्हणजेच माही दिसत असते आणि अक्षयला ही आता रमा इथे किंवा माही दिसल्याच्या नंतर त्याला खूपच मोठा शॉक बसत असतो. ही इथे कशी आणि त्याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ही प्रेग्नेंट नाहीये, म्हणजेच नेमकं काय गुपित आहे, काय दडलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो पाहत असतो. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे त्याने पाहिल्याच्या नंतर त्याला मात्र रमावरती म्हणजेच माहीवरती खूपच मोठा संशय आलेला असतो. पण आता खरं सत्य काय आहे आणि त्यासोबतच ही मुलगी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी अक्षय पुढील प्लॅन काय करेल हे पाहणं खूपच जास्त रंजक आणि त्यासोबतच तेवढंच इंटरेस्टिंग असतं. तर पाहत रहा मुरंबा.